नमस्कार, तुम्ही मुंबई न्यूज 9 पाहत आहात। तर आजच्या काही खास बातम्यांपासून सुरुवात करूया। काँग्रेस मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या इराद्यावर अडकली आहे। परंतु पक्षाने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी यांच्याशी युतीची शक्यता शोधण्यासाठी चर्चा केली आहे। तथापि, शिवसेनेने काँग्रेसला स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे। समविचारी पक्षांना आकर्षित करण्याचे प्रयत्न बुधवारी सूत्रांनी सांगितले की काँग्रेस समविचारी पक्षांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशीही चर्चा होण्याची अपेक्षा आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांचा समावेश आहे। काँग्रेसच्या एका नेत्याने बुधवारी सांगितले की आम्ही महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी आम्ही समविचारी पक्षांशी युती करण्याची शक्यता शोधत आहोत। दरम्यान, शिवसेना युवीटी नेते चंद्रकांत खरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या एनईटी पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील युतीचे कौतुक केले आणि म्हटले की त्याचा परिणाम आर्थिक राजधानीच्या पलीकडे जाणवेल। खरे म्हणाले की ही युती हिंदुत्व आणि मराठी लोकांनाही बळकटी देईल। ठाकरे कुटुंबाच्या चुलतभावांना एकत्र पाहणे हे माझ्यासारख्या लोकांसाठी स्वप्न होते। आज ते स्वप्न पूर्ण झाले आहे, असे ते म्हणाले। दरम्यान, प्रमुख पक्षांनी अद्याप जागावाटप करार अंतिम केलेला नाही। दरम्यान, असरुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन इत्तेहादुल मुस्लिमीन ने छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी 12 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। या 12 उमेदवारांपैकी 8 उमेदवार छत्रपती संभाजीनगरचे, 3 नाशिकचे आणि फक्त एकच बिगर मुस्लिम आहे। ही यादी एआयएमआयएमच्या महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष इम्तियाज जालेन यांनी सोशल मीडियावर शेअर केली। महाराष्ट्रातील विविध नगरपालिका संस्थांच्या निवडणुका जानेवारी 15 रोजी होणार आहेत। आतापर्यंतच्या बातम्या एवढ्याच। अशाच बातम्यांसाठी आमच्याशी संपर्कात रहा। तोपर्यंत निरोप।